एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मजेत आहात ना? आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तर तुमचं हे आजच्या व्हिडिओत पुन्हा एकदा मी खूप खूप मनापासून स्वागत करते. थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा विषय हा म्हणजे किचनच्या बाबतीत आहे. कुठलेही साहित्य आपण वेळोवेळी जागच्या जागी ठेवले तर ते आपल्याला पुन्हा त्रास होत नाही, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर ते मी कसं ऑर्गनाईज करते तुमच्याबरोबर मी थोडक्यात शेअर करणार आहे. आणि चला आता मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया. तर आज मी सकाळीच सर्व साफसफाई करायला घेतली. तर सर्व म्हणजे साफसफाई वरचेवर करतच असते. किचनची वरचेवर साफसफाई केल्यामुळे आपल्याला नंतर त्रास होत नाही. आता तुम्ही हे माझ्या हातात बघताय, हे काळ्या झाकणांचे डबे आहेत. मी ते मिशोवरून मागवले होते. 6 डबे मागवले होते. त्याच्यात कडधान्य ठेवलेत. खूप छान आहेत ते डबे. पण ते कसे आपण आता मांडणीवरचे हे डबे वगैरे बघताय तुम्ही, खूप चिकट होतात ते. गॅसवरचं आपण जेवण वगैरे बनवतो तर त्याची वाफ येते, तेलकट तेल उडतं, तर सर्व डाग जेवणाचे ते वरती सगळं पडलेलं असं टाईल्सवर. तर ते मी हातोहात पुसतच असते. टाईल्स वगैरे पण पुसून घेत असते हातोहात, कारण मग नंतर आपल्याला त्रास नाही होत. ही मांडणी पण बघितली माझी तर खूप वर्षापूर्वीची, म्हणजे माझे लग्न झालं तेव्हाची मांडणी आहे. ही छोटीशीच आहे, पण मी त्या बरण्या वगैरे ठेवण्यासाठी वापर केला आहे त्याचा. तर मी सर्व काही नवीन घेतलं आहे, पण मी मांडणी देऊन नाही टाकली आहे. तर त्याच्यावर असे बारीक सारीक बरण्या वगैरे सर्व भरून ठेवलं आहे. आता ह्या हातातल्या जे छोट्या बरण्या बघितल्या ना, तर ह्या पण मी डीमार्टमध्ये घेतल्या होत्या. त्या मस्त आहेत, आपल्या राई जिरं वगैरे गरम मसाला वगैरे ठेवायला छान आहेत, म्हणून मी ठेवल्यात, त्या मला आवडल्या. आता हे बघताय तर हे प्लेटीचे स्टँड आहे, ते निघत नाही, जरा फिक्स केलेलं आहे. तर म्हणून मी तिथे पण ते हातोहातच साफ करत असते साबण कात्याने. आता मी तिथल्या टाईल्स आणि ते स्टँड वगैरे साफ करत आहे आणि मस्त पाण्याने ते स्वच्छ धुवून घेणार आहे. मांडणी, हे स्टँड, हे सगळे माझे नवीन. मी जेव्हा वेगळी राहिली होती तेव्हा मी घेतलं होतं हे सुरुवातीला. तर ह्या अशा वस्तू आहेत ना, म्हणतात त्या मांडणी जशी खूप वर्षाची आहे, पण ती तशी मांडणी आता वापरत नाही. आता नवीन नवीन सर्व निघालं आहे. पण आपल्याला कुठल्या गोष्टी अशा असतात की त्या वस्तू फेकून देऊ वाटत नाही, किंवा आपल्याला नवीन घेतले म्हणून कुठल्या वस्तू ठेवून देऊ वाटत नाही. आपण वापरतोच का, तर ते चांगल्या असतात म्हणून. पण म्हणतात ना, एक आहे म्हण, जुनं ते सोनं, ते खरं आहे. आता तुम्हाला मला एक सांगावंसं वाटते. म्हणतात ना, किचन हे देवघरासारखं पूजलं पाहिजे, जपलं पाहिजे. तिथेच आपलं अन्न शिजत असतं. आपला जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जातो. आपण अन्नाला देव मानतो, मग त्याचं स्थान तर दिलंच पाहिजे ना. आणि स्वच्छ तर ती जागा ठेवलीच पाहिजे. आणि आपण जितकं साफसफाई करू, घर किंवा किचन हे सर्व जे आपण साफसफाई करतो, पण आपल्या मनाला किती छान प्रसन्न वाटतं. छान असं स्वच्छ झाल्यावर मी प्लेटी वगैरे लावून घेतले. आणि आता हे सर्व झालं आहे माझं लावून. तर हे टाईल्स साफ करते. गॅसच्या वरती जे टाईल्स आहेत माझे ते व्हाईट कलरचे आहेत. तर गॅसच्या वाफेने सर्व चिकटपणा होतो, तेलाच्या वाफेने. साबणाने छान पुसून घेते ते. त्याच्यानंतर जो डेली आपलं किचनवरचा गॅस असतो तो आपला सकाळ संध्याकाळ मी साफ करतच असते साबणाने आणि स्पंजने. मस्त पाण्याने स्वच्छ धुवून क्लीन करते, कारण आपण डेली असं स्वच्छ केलं तर छान. घाण असं वरच्यावर मी जेवण बनवताना साफच करत असते. थोडंसं लादारा थोडी खाली पडलं काय तर मी लगेच पुसून घेते, त्यामुळे एवढं माझं गॅस घाण नाही होत. आणि त्याच्यावरचे शेगड्या आणि त्याचबरोबर गॅसची बटणं पण मी साफ करतच असते, कारण सारखा आपला हात लागत असतो. मस्त असा पाण्याने स्वच्छ क्लीन करून घेतला गॅस पण.
आता त्याच्या बाजूला टेबल आहे, त्याच्यावर मी मटका ठेवला आहे. किचनवर आधी होता मटका, पण आता मी बाजूला टेबलावर ठेवला आहे. तो पण क्लीन करून घेते. असं म्हणतात की किचनवर हंडा पाण्याने भरलेला किंवा मटका पाण्याने भरलेला असावा आणि ठेवत जा तुम्ही पण पाण्याने भरलेलं कधी पण असावं वस्तू. त्याच्या बाजूला मी मिक्सर ठेवलेला आहे. तो मिक्सर पण आता किचनवर घेतला आहे. तो इलेक्ट्रिक वस्तू पण ओव्हन वगैरे सगळं मी साफ करणार आहे, तर त्याच्याबरोबर आता हे मिक्सर पण मी काढलं आहे साफ करायला. मिक्सर तर आपण जेव्हा ग्राइंड करतो तेव्हा हातोहात साफ करतच असतो, तर आता मी आता मस्त क्लीन करून घेते. आता मटका ठेवला आहे, त्याच्या खाली टेबलावर सर्व बरण्या वगैरे ठेवल्यात, ते काढून मी पुसून घेतल्या छानपैकी. तर सर्व झालं साफ करून. आता सिंक ही आपण सकाळ संध्याकाळ साफ करतच असतो. मी सिंक साफ करण्यासाठी वेगळा स्पंज ठेवलेला आहे, तर त्या स्पंजने सगळी बॉर्डर वगैरे असं सर्व घासून छान घेते, स्वच्छ करते. बाजूला हँडवॉश वगैरे ठेवलेला आहे आणि भांड्यांचं लिक्विड आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. नळावर पण हात मारून घेते, नळ पण अशी साबण कात्याने धुवून स्वच्छ करते. आपण ते करतच असतो, डेली सर्वच करत असतात. पण आणि सेपरेट स्पंज ठेवलेला असतो, तो पण असं मस्त धुवून वगैरे ठेवून देते. मग नंतर मी सुकून ठेवून देते आणि सेपरेटच ठेवलेला आहे साईडला. आता त्याच्या बाजूला सर्व झाल्यानंतर मग मी ओव्हन वगैरे पण अशा इलेक्ट्रिक वस्तू असते की त्याच्यासाठी मी 1 दिवस देते. मग एक वस्तू एक दिवसात म्हणजे केल्या की आपल्याला पण त्रास होत नाही. तर फ्रीजवरून पण हात मारून घेतला, सगळं साफ केला छान फ्रीजवरून बाजूने आजूबाजूला पण. तर ओव्हन पण मी बाजूने सगळं साफ केला, त्याच्यावरती ठेवलेला तो कपडा वगैरे पण काढून सगळं साफ करून घेतलं. आणि त्याच्या आतमध्ये पण जे काय असतं आपण ते काढून डेलीच काढत असतो, तर आपल्याला लागतो वापरण्यातल्या वस्तू असतात तर ते हातोहात आपण पुसतच असतो. तर सर्व मी बाहेरून आतून साफ करून घेतला. आता या बाजूला बघताय तुम्ही मी टोपात गरम पाणी करायला ठेवले. त्याच्यात मी कपड्याचं डिटर्जंट टाकून जे आपले जे हात पुसायचे कपडे वगैरे असतात, रुमाल असतं, ते सगळं मी त्याच्यात टाकून ठेवून देणार आहे. आणि नंतर मग 1 तासाने किंवा मग संध्याकाळी भिजत ठेवलं तर मग मी ते मुरून देते चांगलं आणि मग सकाळी पाण्यामध्ये धुते. आणि त्याच्यानंतर किचनवरचे जे नॅपकिन वगैरे असतात ते पण वेगळे मी भिजायला घालते आणि दोन्ही मग धुवून ठेवते स्वच्छ. ज्या टेबलावर ओव्हन ठेवले त्याच्या खालीच सगळं मी ते पुसून घेतलं. तो टेबल होता आर्याचा स्टडी टेबल होता जुना, तर मी आता वरती ठेवला नाही. आता खाली तिचा वरती टेबल छान आणला आहे दुसरा, तर मग मी हा यूज कशाला तरी करावा म्हणून मी हे ठेवलं. त्याच्या खाली भरपूर माझं सामान राहिलं, मग मी टोपं वगैरे तिथंच ठेवते. कुठले बॉक्स आहे, कपाचा माझ्याकडे एक्स्ट्रा बॉक्स होता तो पण मी ठेवून दिला. म्हणजे सगळे एक्स्ट्रा काही सामान वगैरे असेल ते बॉक्स वगैरे मी त्या एका साईडला ठेवून दिलेत. माझ्या बाजूला जो त्रिकोणी रॅक आहे, काचेचं स्टँड म्हणतात त्याला, तो असंच ते काहीतरी यूजसाठी म्हणून मी तिथे ठेवला. बरण्या वगैरे अशा छोट्या मोठ्या राहतात, डबे वगैरे, तेही मी हातोहात पुसूनच घेत असते. असे खालच्या बाजूला सगळे बाउल्स वगैरे आहे, ते बाउल्स एकाच बाजूला ठेवून दिलेत मी. आणि त्याच्या खाली कढई वगैरे माझ्याकडे जास्तीच्या कढई आहेत, ते एक्स्ट्रा कढया सगळ्या मी ठेवून दिल्यात तिथे एका बाजूला. चला तर मी हे अशा ऑर्गनाईज करत असते, असं किचन व्यवस्थित साफसुथरं ठेवत असते. जे मी करते ते तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे. तर मी आता ॲब्रो करायला आले, त्याच्यामुळं आणि तुमच्याबरोबर पण ओळख करून द्यावी म्हणून मी आज व्हिडिओ बनवला. तर करते आता ॲब्रो. खूप पाऊस येत होता त्याच्यामुळे मी पटकन निघाली, जास्त वेळ बसली नाही.
गप्पा मारत बसले असते तर खूप उशीर झाला असता मग. चला आता मी ॲब्रो वगैरे करून आली. मी तुम्हाला दाखवलं, माझ्या मैत्रिणीची ओळख पण मी करून दिली. तर ॲब्रो खूप वाढले होते तर मीच गेली तिच्याकडे. तर छान आहे तिचं सगळं, मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर देईल, सगळं सांगेल. आता मला छान असं वांग्याचं भरली वांगी करणार आहे मी जेवणामध्ये. तर चला मी दाखवते तुम्हाला. बघा, मस्त भरलेली वांगी बनवते. छान वांगी आहेत, बारीक बारीक काट्याची वांगी आहेत. चला सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतलंय खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, थोडासाच गरम मसाला आणि जिरं हे वाटणार आहे मी. हे बघा, आणि शेंगदाण्याचं कूट घेतलंय. मग सर्वात आधी मी हे वांगी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता त्याचे 4 फाकी करते. 4 अशा कट करून घेणार आहे मध्ये. इथे मसाला वाटून घेऊया आपण. खोबऱ्याचा मसाला वाटलेला काढायचा. थोडं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा मसाला आहे, गरम मसाला आहे. आता धने मी वाटायला घेतले तरी चालेल, किंवा अशी धण्याची पूड आहे माझ्याकडे म्हणून मी धन घेतलं नाहीये, पण गरम मसाल्याबरोबर धन पण घेऊ शकता. आणि शेंगदाण्याचा कूट, तिखट मसाला, पीठ घ्यायचंय. मी कधी कांदा वगैरे टाकत नाही वांग्याच्या ह्याच्यामध्ये, भरलेल्या वांग्यामध्ये कांदा नाही टाकत. आता भरूया आपण वांगी. हे बघा, छान अशी भरलेत वांग्यामध्ये मसाला. हे बघा, आता तेल पण गरम झाले, तेलात टाकूया. हा, मस्त अशी वांगी झालीत, परतलेत आपले. आता आणि हे मसाल्याचं पाणी आहे ते पण आपण सोडूया, त्याच्यात टाकूया. आता पाणी टाकलंय थोडस. हे बघा, गॅस बारीक करायचा आहे, झाकण ठेवायचं आहे. तर तुम्हाला मी म्हंटल ना, मी झाकण असं अर्धवट ठेवलं ना, मग छान अशी तर्री पण मिळते आपल्याला. आणि बघूया आपण. बघा, मस्त अशी आपली वांगी झाली आहेत करून. आता हे असं थोडस घट्ट पाहिजे, असं पातळ नाही रस्सा जास्त करायचा भरलेल्या वांग्यामध्ये, त्याचं नाही एवढं खास लागत, कालवण झाल्यासारखं वाटतं. आणि मस्त अशी आपली भरलेली वांगी तयार आहे. तर हे बघा, मस्त अशी भरलेली वांगी आपली तयार आहे, रेडी आहे. आता आईच्या पद्धतीची हिरव्या मसाल्याची वांगी, म्हणजे खारं वांग म्हणतात त्याला. तर तसं मी एक दिवस तुम्हाला करून दाखवेन नक्कीच. तिच्या अशा मी वेगवेगळ्या आता रेसिपी तुम्हाला दाखवेल मध्ये मध्ये. पण तिच्या हातचं खारं वांग आम्हाला खूप आवडायचं. आणि आता पण कधी आई घरी आली ना, मी करायला सांगते, तर ते मी नक्कीच दाखवेन.
तर ही अशी आपली रेसिपी तयार आहे वांग्याची. कसं वाटतंय तुम्हाला? तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, आम्ही जस्ट एन्जॉय करतोय, कराओके सॉन्ग गातोय ते आणि मी फ्री टाइम. बरं माहिती आहे मला एक असं बिना म्युझिक गाणं. हाँ तुम्हें जान मिली नहीं, प्यार भरे सपने सजाए, छोटा सा बंगला बनाए, एक नई दुनिया बसाए. प्यार की दुनिया दूर आसमां पे, मिलते ना बिछड़े कोई वहाँ पे. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. आने वाला पल जाने वाला है, आने वाला पल जाने वाला है. हो सके तो उसमें जिंदगी बिता दो, पर तू जा मेरे हम सफर, मेरे हम सफर. किसी राह में किसी मोड़ पे कहीं चल दे तू छोड़ के, मेरे हम सफर, मेरे हम सफर. त्यांना मी डेडिकेट आहे गाणं, फेवरेट सॉन्ग दोघांचं. ये मौसम आया है कितने सालों में, आजा खो जाए ख्वाबों ख्यालों में, आजा खो जाए ख्वाबों ख्यालों में. चला तर मग व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.